अरे एकच वादा, एकच वादा. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसंपर्क अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर 12 जुलै ते 24 जुलै हा 13 दिवसाचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावामध्ये संपन्न करण्याचे सूचना आदरणीय उद्धवजींनी आम्हा सगळ्यांना दिल्या. त्याप्रमाणे 12 जुलैपासून आपण जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली आणि भोसरी या सगळ्या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आपण संपन्न करत आलो आहे. आणि ह्या जुन्नर तालुक्याच्या शिवसंपर्क अभियानाचा आजचा समारोपाचा कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विभागाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संभाजीराव तांबे, उपजिल्हा प्रमुख शरदानाथ चौधरी, या नगरीचे नगराध्यक्ष ज्यांनी गेले 4.5 वर्ष अतिशय मोलाची आणि चांगली कामगिरी केली, ते श्याम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, गणेश कवडे, मंगेश काकडे, नगरसेविका अंकिता गोसावी, सुवर्णाताई बनकर, कविताताई गुंजाळ, ज्योत्स्नाताई महाबरे, रुपालीताई शाह, शकीलबाई शेख, रिजवानभाई पटेल, संतोष परदेशी, अजिंक्य खत्री, सोनू पुराणिक, ओंकार शिवले, त्याचप्रमाणे ऋषी राजगुरू, गणेश चौधरी, अजय खोल, कन्हैया गुप्ता, अभिजित शेटे, डॉक्टर पांडे, सौरभ ओरपे, सिद्धार्थ भागवत, बबलू शिंदे, अक्षयजी सावंत, नवनाथ साळवे, सचिन सागर, राहुल साळवे, शरीफ इनामदार, सुभाष पाटे, राजेंद्र जुंद्रे आणि उपस्थित सर्वजण, नंदू तांबोळी, वैभव, आता लिहिणाऱ्याची चूक आहे, महेश आहे, सगळी मंडळी आता सगळेच आपल्या घरातलीच आहे. हा शिवसंपर्क अभियान म्हणजे नक्की काय, आपला प्रश्न पडला असेल की आपण काय कशासाठी आहे. निवडणूक तर नाही आहे, किंवा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्ही बाहेर पडलात काय. मी आपल्याला आवडून सांगू इच्छितो, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एक चांगला विचार करून ही संकल्पना राबवली. ती अशी की गेले 1.5 वर्ष महाराष्ट्र, भारत आणि विश्व कोविडच्या महामारीमुळे त्रस्त झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, छोटे मोठे धंदेवाले बंद पडले, टपरीवाले असतील, सलूनवाले असतील, हॉटेलवाले असतील, सगळ्यांचे धंदे बंद झाले. काही काही लोकांची रोजीरोटी, त्यांच्या हातावर पोट आहे, अशा लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काही कुटुंबामध्ये एक व्यक्ती गेल्या, 2 गेले, 3 गेले, अशी कुटुंब उद्ध्वस्त झाली, कमवती लोक गेले. राज्य सरकार, केंद्र सरकार आपल्या परीने प्रयत्न करते आणि म्हणून उद्धवजीने ठरवलं की गेल्या 1.5 वर्षामध्ये ही जी वाईट परिस्थिती आपल्याला केलेली आहे, त्याप्रमाणे शिवसैनिकांनी घरोघरी पोचलं पाहिजे, गावोगावी पोचलं पाहिजे. घरोघरी जाऊन लोकांना दिलासा द्यायचं काम आपल्याला करायचं. की कोरोना काळामध्ये आपल्या घरातले किती लोक बाधित झाली, किती लोकांना अडचण आली, किती लोक दगावले, किती खर्च आला. आपल्या कोरोना काळामध्ये लोक
आरोग्य सेविका आपल्याकडे घरोघरी पोहोचल्यात का? आशा वर्करची मदत झाली आहे का? कोरोना काळामध्ये गोरगरिबांना सरकारनं मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तो किराणा धान्य सगळ्यांना मिळालं आहे का? हे आपल्याला एका फॉर्मवर लिहायचं. म्हणजे तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची जबाबदारी आपल्याला सांगायची. पक्षानं फॉर्म दिले छापे, त्याच्यावर पूर्ण फॉर्म भरून घ्यायचं. कुटुंब प्रमुखापासून सगळ्यांचं किंवा तुमच्या घरात लसीकरण झालं आहे का? किती जणांचं झालं आहे? 18 ते 45, 45 ते पुढं, 65च्या पुढं या सगळ्या लोकांची वर्गवारी करून किती लोकांचे लसीकरण बाकी असेल तर मग आम्हाला सांगा. कुठं अडचण असेल तर आम्ही जिल्हाधिकारी असेल किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी असेल वर तो पुरवठा तो साठा आपल्याकडे पोचला पाहिजे याची आम्ही नक्कीच व्यवस्था करू. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय मोठा आहे. शेतकरी वर्गांना सरकारनं ज्या काही 34,000-35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर केली ती मिळाली का? हे सगळं घरोघरी जाऊन आमच्या शिवसैनिकांना काम करायचं. ते कधीपासून साहेबांनी आदेश दिला की 1 ऑगस्टपासून प्रत्येक गावातल्या शाखा प्रमुखांना किंवा शिवसैनिकांना, विभाग प्रमुखांना, उपविभाग प्रमुखांना, तालुका प्रमुखांना सगळ्यांनी आपल्या विभागात जायचं, आपल्या वार्डात जायचं, आपल्या प्रभागात जायचं, आपल्या गावात जायचं. एकही घर सोडू नका. ही सगळी माहिती गोळा करत असताना आपला संबंध आपला जवळीक त्या कुटुंबाशी वाढली पाहिजे. आस्थेनं चौकशी करा. काही मदत असेल तर शरददादांना फोन करा, मला फोन करा. कोण खूपच अडचणीत आहे, त्यांना त्रासच झाला आहे, अशा लोकांना जर आपण दिलासा दिला तर तो माणूस, तो कुटुंब प्रमुख असेल, त्या कुटुंबातली व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर विसरणार. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मदत कोणी केली असेल तर शिवसैनिकांनी केली. प्रत्येक शिवसैनिक आपापल्या ऐपतीप्रमाणे जे काय खिशातलं बाहेर काढत रस्त्यावर बेघर असणाऱ्या लोकांना अन्नधान्य पुरवत होतं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. एवढंच नव्हे तर मला तर असं काही 2-3 महिने 2-3 वेळा असं झालं की सकाळपासून संध्याकाळी रात्री 12 असो 1 वाजले सगळे पुण्याचे, दादा बेड उपलब्ध नाही, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, हे इंजेक्शन मिळत नाही, व्हेंटिलेटर बेड मिळत नाही, ऑक्सिजन बेड मिळत नाही. सगळ्या जिल्ह्यातून, त्या जिल्ह्याच्या बाहेरून लोक यायचे मला फोन करते. नांदेड असेल, लातूर असेल, की आमचा पेशंट अतिशय शेवटच्या घटकामध्ये काहीतरी करा. हे आपण रात्रंदिवस बसून तिथं नियोजन केलं आणि शिवसेनेच्या नावाखाली शिवसेनेच्या पदाचा वापर करून ह्या गोष्टी लोकांना आपण मिळवून दिल्या. आता ते कुटुंब जर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी केलेलं आहे, ते कुटुंब तुम्हाला कधी विसरणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपण नुसतं आपण परमार्थ करण्यापेक्षा स्वार्थ सुद्धा आपला तेवढा जवळचा आहे. लोकांच्या सेवा करतोय, सगळं काय करतोय, पण आज आपला आमदार नाही, आपला खासदार नाही, जिल्हा परिषद सदस्य कमी आहे. मग आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे, हे बघा आम्ही सत्तेवर नसताना, आमच्या हातात काही नसताना आम्ही लोकांची एवढी सेवा केली, आम्ही तुमची एवढी सेवा केली की आज आम्हाला तुमची ताकद, तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. हे कधी होईल? तुम्ही प्रत्येक शाखा प्रमुखानं 100-200 घरं जर धरली का 1000 मतांचा वाढ किंवा 1000 मतांचा प्रभाव जर आपण धरला, 1000 मतं म्हणजे किती? 100-200 घरं. 100-200 घरामध्ये तुमचा संबंध सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज जाऊन कोणाच्या घरी जायचं अडचण आहे का? लाईट बिल भरलं आहे काय? लाईट कनेक्शन तोडलं आहे का? वीज नाही आहे, काय नाही आहे, कोणाचं ही कंप्लेंट आहे, कोणाचं तहसीलदारची अडचण आहे, कोणाचं काय असतं. हे सगळ्या जर गोष्टी आपण अंगावर घेतल्या लोकांपर्यंत पोचला तर दादा तुम्ही म्हणाला की नुसती विकास कामं करून होणार नाही, परंतु त्याच्याबरोबर लोकांच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करा आणि स्वतः एक पॉझिटिव्ह राहा की नाही मला जिंकायचं आहे, मला जिंकायचंच आहे, मी विजयी होणार, हा मनातला आपला खुणगा टाकून. नंतर काय होतं की
कशाला त्यांच्या नादी लागायचं? आमदार सगळी ताकद आहे त्यांच्याकडे, मार्केट कमिटी आहे त्यांच्याकडं, कारखाना त्यांच्याकडं, जिल्हा बँक त्यांच्याकडं, त्यांच्या विरोधात जायचं कशाला? आपलं आपलं बरं आहे घरीच. हा विचार आपण करता कामा नये. सगळ्यांनी उठा, तयार व्हा आणि लढायला तयार राहा आणि जिंकण्याची 100% मनामध्ये खात्री बाळगा. सगळ्या गोष्टी आपल्याला यशस्वी. आणि तुम्ही बघितलंय काय 2004ला मी उभा राहिलो, कोणाला तरी वाटलं होतं का मी निवडून गेलो? ह्या पश्चिम महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून शिवसेनेच्या तिकिटावर अगदी नौका माणूस उभा आहे. कोणाचा संबंध नाही, परिचय नाही. 65% मतदारसंघात मी गेलोच नव्हतो. बोरवेला कुठे, मुळशी कुठे, काही संबंध नव्हता. ज्या दिवशी मी प्रवेश केला त्या दिवशी पाहिलं शिवसैनिक, फाटका शिवसैनिक जरी असला तर तो एक उत्साह त्याच्यामध्ये होता शिवसैनिकांमध्ये, की आपल्याला कोणतरी चांगला माणूस मिळाला, आपल्याला जिंकण्याची आशा आहे. शिवसैनिकांचं मोहळ उभं राहिलं आणि सगळ्या मतदारसंघामध्ये एक उत्साह संचारला की नाही, आपण जिंकू, आपण जिंकू, आपण जिंकू. शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये होतं की हा माणूस चांगला आहे आणि मतदारांच्या मनामध्ये वाटतं की आपण कुठेतरी आपल्याला नवीन बदल हवा आहे. सगळ्याच गोष्टी एकत्र जुळून आल्या आणि आपण ती निवडणूक ही लोकसभेच्या निवडणुकीच्या इतिहासात नाही, ही आगळीवेगळी निवडणूक होती. ही अशक्यप्राय निवडणूक होती, ती आपण जिंकली. का तर माझा शिवसैनिक रस्त्यावर उतरला. सगळं काय देह बाण विसरून विसरला की चला रस्त्यावर उतरले, सगळं काही करून माझ्या उमेदवाराला निवडून आणायचा एक चंग आपण बांधला होता. तसं प्रत्येक निवडणुकीमध्ये नव्या प्रमाणात आपण उमेदवार राहिला तर नक्कीच विजय आपल्यापेक्षा दूर नाही. पण होतंय का? हल्ली शिवसैनिकांना वेळ नसतो. पक्षासाठी वेळ द्यायला वेळ नाही. पद पाहिजे आम्हाला. एखादं पद नाही दिलं तर नाराज, खालचं पद दिलं तरी नाराज, आणि एखादं मनासारखं पद दिलं तरी काढून छापून कधी पक्षाच्या कार्यक्रमाला यायचं नाही. पक्षाची जे संघटना आहे त्या संघटनेचे जे कार्यक्रम आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असेल, उद्धवजींचा वाढदिवस असेल, अशा वेळेला शिवसेनेचा स्थापना दिन असेल, या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आपल्याला फारसा वेळ नसतो. मला आज आनंद आहे, आज खूप चांगलं नियोजन केलं. ते असतील किंवा समीर असेल, श्याम असेल, सगळ्या तुम्ही एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि तुमची सुद्धा जबाबदारी जुन्नर शहरात शिवसेना वाढण्यासाठी प्रत्येक वार्डाचा शाखा प्रमुख ॲक्टिव्ह झाला पाहिजे, विभाग प्रमुख ॲक्टिव्ह झाला पाहिजे. आज आपल्या निवडणूक जवळ आहे. मी पाहिलं गेले 5 वर्ष सातत्यानं जुन्नर शहराच्या विकासाच्या प्रत्येक घडामोडीमध्ये मी सहभागी आहे. मी जवळून पाहिलं ही 4-5 जणांची आमची बॉडी आहे, त्याने इतकी मेहनत केलेली आहे, प्रामाणिकपणे कामं केलेली आहे. ठीक आहे, कदाचित काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं नसेल, काय नसेल, परंतु एक पक्षाला साजेसं, पक्षाला शोभेचं काम त्या नगरपालिकेच्या आमच्या बॉडीने केलं. भविष्य काळामध्ये सगळ्यांना आपण समावेश करून घेत चला. संघटनेचे जे पदाधिकारी असतील, जुने शिवसैनिक असतील, त्यांची मदत आपल्याला कायमच असते, त्या लोकांना सुद्धा आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. पण एक सांगतो, ही निवडणूक जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची टेस्ट आहे. ही सलामीची निवडणुकीची सलामी आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय होऊन संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघापर्यंत विधानसभा आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा. त्यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही. आपण सगळ्यांनी चांगली उपस्थिती दाखवली. मला काल समजलं, खरं म्हणजे माझा दुसरा कार्यक्रम आज जुन्नर, आंबेगाव ते तिन्ही तालुक्यातल्या मावळामध्ये प्रचंड पाऊस आला. सकाळी सगळ्यांना 5:05 वाजता फोन आला दिंबे आणि माळींच्या परिसरात. शेती वाहून गेलेली आहे. म्हणजे पाणी तर सोडा असतं, परंतु शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे. तर मी आपल्याला विनंती करेल, आदरणीय आमदारांना आणि तालुका प्रमुख संभाजीराव शरदांना, हा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करून आपण
भेटी द्यायला तिकडे जा. मी डिंबा आणि कळमुडीच्या परिसरात जाणार आहे. का नुकसान झालेल्या लोकांना आधार आहे. तुम्ही शिवसेनेचे लोक आले आम्हाला भेटायला तर आमची काय नुकसान झाली, आम्हाला काय हे केलं, हे तुम्ही मला प्रदर्शनात मला विनंती करायची की आपण सगळ्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर जा. एवढंच या ठिकाणी बोलतोय. आपण सगळ्यांची रजा घेतो.